नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अळीवचे लाडू. त्यासाठी अळीव मी पहिले धुवून घेतलेला आहे आणि आता इथे हे अळीव 2 ते 2.5 तास भिजत घालणार आहे. 2 ते 2.5 तास झालेले आहे. आपला अळीव पण भिजलेला आहे. आता मी पॅन ठेवलेला आहे इथे. बघा, आपलं भिजलेलं अळीव हे असं दिसतं. भिजल्यानंतर त्याची क्वांटिटी वाढते. 1 वाटी असेल तर ते 3 वाट्या होतं. हे त्याला लागणारे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. इथे गूळ घेतलेला आहे. आपलं पॅन गरम होते तोपर्यंत आपण याचे फायदे बघूयात. हे शरीरासाठी खूप छान असतं. यामध्ये प्रोटीन पण आहे, मिनरल्स पण आहे, फायबरचं पण प्रमाण आहे. हे जे पोषक घटक आहे ते आपल्या शरीरासाठी व आपल्या मुलांच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपलं पॅन गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण तूप घेतलेलं आहे थोडं आणि आता गूळ घातलेला आहे. गूळ मी 1 वाटी घेतलेला आहे इथे. 2 वाटी जर अळीव असेल तर 1 वाटी गूळ सफिशियंट आहे. तुम्ही जर गोड जास्त प्रमाणात खात असाल तर तुम्ही थोडं जास्त गूळ घेऊ शकता. पण मी इथे अर्ध्याला अर्ध असे प्रमाण घेतलेले आहे. ज्या स्त्रियांना बाळ होतं त्यांना हे आवर्जून याचे लाडू बनवून दिले जातात किंवा खीर बनवून दिल्या जाते. यामध्ये विटॅमिन सी, ए आणि ई हे पण आहे. त्यामुळे या थंडीच्या दिवसात तुम्ही व तुमच्या मुलांना नक्की हे बनवून द्या आणि त्यांना खायला घाला. याची टेस्ट पण छान असते. इथे आपला गूळ पण थोडा पातळ होत आलेला आहे. पाणी सुटलेलं आहे त्याला. त्यामध्ये आपलं अळीव घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. आपलं अळीव मिक्स होईपर्यंत मी तुम्हाला किचन टिप्स देणार आहे. तर पहिली टिप आहे आपली, आपण जेव्हा मार्केटमधून सुके खोबरे विकत आणतो मसाल्याच्या भाजीसाठी, आयदर आपण घरात त्याचा वापर करतो त्यासाठी आणतो, तर तो मॉइश्चर पकडून ते खराब होतं, फंगस लागतं. हिवाळ्याच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात याचं प्रमाण खूप असतं. तर ते तुम्ही कसे स्टोअर करायचे ते मी सांगणार आहे तुम्हाला. तर आपले जे तांदूळ असतात त्यामध्ये खोबरं ठेवू शकता तुम्ही. ते बरेचसे महिने स्टोअर राहू शकतं आणि छान राहतं. 6 महिने, वर्षभर टिकून राहतं खोबरं. तुम्ही बघा, ट्राय करा. अळीव आपलं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता यात आपण ड्रायफ्रूट्स घातलेले आहे. काजू, बदाम, पिस्ता, ज्या हवेत ते ड्रायफ्रूट्स घालू शकतात. त्यामध्ये मी अर्धी वाटी नारळाचा किससुद्धा करून घातलेला आहे, तर तो पण घाला तुम्ही. 10 टीस्पून आपण इथे वेलची पूड पण घातलेली आहे. मला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनिट आपण हे असं शिजवणार आहोत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, म्हणजे ते अगदी छानपणे शिजणार. चला तर हे शिजेपर्यंत मी तुम्हाला अजून एक टिप सांगणार आहे. तर आपली दुसरी टिप आहे बटाटे. आजकाल मार्केटमध्ये नवीन नवीन बटाटे येतात, तर ते शिजत नाही. भाजीत पण आपण खूप पाणी घालून घालून परेशान होतो, पण ते शिजत नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बटाटे जे आहे ते 15 ते 20 मिनिट गार पाण्यात ठेवायचे. कट करायच्या आधी 15 ते 20 मिनिट बटाटे ठेवायचे. त्यानंतर पील करायचे, त्यानंतर कट करायचे आणि मग भाजी बनवायची. आणि भाजी बनवताना बटाटे थोडे शिजत आल्यानंतर मीठ घालायचं, म्हणजे भाजी पण छान शिजते आणि लवकर शिजते. आणि आपलं पण इथे अळीव शिजत आलेलं आहे. तर हे बघा, त्याचा रंग पण किती छान झाला. एकदम चॉकलेटी रंग आला. वाव, छान दिसतं. सुगंध पण खूप छान येतोय. वाव, सो यम्मी. इथे आपलं अळीव शिजून झालेलं आहे. आता हे आपण थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण याचे लाडू बांधणार आहोत. तर हे बघा, आपलं गार झालेलं आहे आणि आता आपण याचे लाडू बांधणार आहोत छोटे छोटे, की रोज एक खाल्ला पाहिजे. हे आपण अशा प्रकारे छोटे छोटे लाडू बनवून घेत आहोत. छानपैकी आपण थोडे लाडू बनवून घेतलेले आहे. हे प्लीज मला सांगा कशी वाटली ही रेसिपी तुम्हाला. अँड थँक्यू.